विश्व मांगल्य सभा महिला अधिवेशनात सप्ततरंग कथक अकादमीच्या महिला व मुलींची दमदार उपस्थिती. विश्व मांगल्य सभा आयोजित महिला अधिवेशनात शेगाव येथे सप्ततरंग कथक अकादमीच्या महिला व मुलींनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत आपल्या सुंदर कथक नृत्य सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमात अकादमीच्या विद्यार्थिनींनी नवरात्रीतील नवदुर्गा स्वरूपावर आधारित कथक नृत्य सादर करत समाजाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संदेश दिला. या सादरीकरणामध्ये सुहानी लाहुटी, शैलपुत्री देवी, माधुरा इंगळे, ब्रह्मचारिणी देवी, शुभांगी इंगळे, चंद्रघंटा देवी, भारती झटाले, कृष्णमांडा देवी, शीतल वानखडे, स्कंद माता, मंजिरी वाडनेरे, कल्याणी माता, नीता वरकर, सिद्धिदात्री देवी, रंजना हांडे, महागौरी देवी, तर प्रांजली जिरापुरेनी कालरात्री देवी यांची प्रभावी भूमिका साकारत कथक नृत्याच्या माध्यमातून देवीच्या विविध स्वरूपांचे दर्शन घडविले. यासोबतच श्रावणी झटाले, आर्या वरकड आणि वंशिका पनपालिया यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवत सादरीकरण अधिक आकर्षक केले. भावपूर्ण अभिनय, आकर्षक वेशभूषा आणि तालबद्ध पावलांच्या संगमामुळे हे सादरीकरण अत्यंत प्रभावी ठरले. उपस्थित प्रेक्षकांनी कलाकारांच्या सादरीकरणाला भरभरून दाद दिली. तसेच कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित प्रभात फेरीत वंशिका विशाल पनपालिया हिने झाशीची राणी यांची भूमिका साकारत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या प्रभावी सादरीकरणामुळे प्रभात फेरीत देशभक्ती आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमातून सप्ततरंग कथक अकादमीच्या महिला व मुलींनी भारतीय संस्कृतीचे जतन, महिला सशक्तीकरण आणि समाज प्रबोधनाचा संदेश देत विश्व मांगल्य सभा महिला अधिवेशनात आपली वेगळी छाप पार पडली.